रत्नागिरी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात 12 डिसेंबरला आंदोलन पुन्हा एकदा होणार आहे असा इशारा दिलेला आहे। आंदोलनाचं नेतृत्व आमदार राजन साळवी हे करणार आहेत। 12 तारखेला जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार आहेत। जैतापूरच्या प्रकल्पासाठी जपानी कंपन्यांनीही फ्रेंच कंपनी अरेवाला मदत करते आहे आणि ही मदत करू नये अशी मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्याबरोबर आहे। प्रणव, आपण बघतोय की पुन्हा एकदा जैतापूरचं आंदोलन पेटणार असंच दिसतंय। हे शिवसेना हे आंदोलन पुन्हा छेडणार आहे। अर्थातच जपानी पंतप्रधान जेव्हा येतील तेव्हा ज्या कंपनीने यांना मदत केलेली आहे ती होऊ नये अशी देखील त्यांची मागणी असणार आहे। जरा सविस्तर द्या या संदर्भात। जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार आहेत। जपान आणि भारतामध्ये अणुकरार जे आहेत ते केले जाणार आहे आणि अशी माहिती शिवसेना मिळाल्यानंतर शिवसेनेने 12 डिसेंबरला या संदर्भात तीव्र आंदोलन जो आहे तो छेडण्याचा इशारा जो दिला आहे। खरं तर या संदर्भात इथले सगळे मच्छीमार, शिवसेनाग्रस्त ग्रामस्थ, मिडगावणे जे ग्रामपंचायत आहे तिथले सगळे ग्रामस्थ एकत्र येणार आहे आणि साखळी करून जैतापूर प्रकल्पाला जे आहे ते घेराव घालणार आहे आणि जपानच्या पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। आमदार राजन साळवी आणि मच्छीमार अमजद बोरकर हे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे आणि जपानच्या पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। धन्यवाद प्रणव, ही माहिती दिल्याबद्दल। प्रणव पोळेकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।